ज्या ठिकाणी असं नको घडायला त्याच ठिकाणी त्याच वेळी असं काही विचित्र घडलं, ज्यामुळे संतापाच्या भरात या जोडप्यांनी जे कृत्य केलंय ते संपूर्ण देशात व्हायरल होत आहे। एक जोडपं एकांतात वेळ घालवण्यासाठी लॉजवर आलं आणि त्यांच्यासोबत नको ते घडलं। त्यांचा बेड तुटला आणि ही घटना घडली। जयपूर शहरातून दिनांक 3 नोव्हेंबर रोजी समोर आलेली ही घटना। ते प्रेमीयुगल अर्धनग्न अवस्थेत रूमच्या बाहेर आलं। हॉटेल मालक व यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली। आरोपी तरुण हा आधीच नशेचा धुंद होता। या वादाचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा व्हायरल झालेला आहे, ज्यात आरोपी हा लॉज मालक शंकर राजपूत वय 60 यांना धक्काबुक्की करताना दिसतोय आणि नंतर तेथील टेबलवर ठेवलेली एक काचेची वस्तू थेट लॉज मालकाच्या डोक्यात घालतोय, ज्यामुळे शंकर नावाचा वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू होतो। नेमकी घडलं काय तर प्रेमीयुगल हे एक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते। त्यांचं वय अंदाजित 23 ते 24 वर्षे असेल। जयपूरच्या एका हॉटेलमध्ये आले। त्यांनी एक खोली बुक केली। त्यांचा बेड तुटला आणि रात्री 10:30चा टाइम होता। ते अर्धनग्न अवस्थेत बाहेर आले। आरोपी तरुण व लॉज मालक यांच्यात भयंकर हाणामारी झाली। त्या तरुणाच्या हाताने लॉज मालकाचा खूनच झाला। त्यांच्यात चालू असलेला वाद आणि रागाच्या भरात त्या विद्यार्थ्याने लॉज मालकाच्या डोक्यात काचेची वस्तू फोडली। त्यानंतर 60 वर्षीय लॉज मालक रक्तात बंबाळ होऊन खाली कोसळला व त्याचा जीव गेला। त्यानंतर दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसतं की ते प्रेमीयुगल अर्धनग्न अवस्थेत लगेच पार्किंगकडे गेले व आपली गाडी शोधत होते। हॉटेलचे 4-5 कर्मचाऱ्यांनी येऊन दोघांचा आवर घेतला। त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले। पोलिसांनी त्यांना अटक करून चौकशी केली तर धक्कादायक माहिती समोर आली। म्हणजे हे प्रेमी युगल एका मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं समोर आलं। पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांनी बुक केलेल्या रूमवरचा बेड तुटला होता, म्हणून रागाच्या भरात ते अर्धनग्न अवस्थेत बाहेर आले आणि लॉज मालक व यांच्यात वाद पेटला। त्यानंतर ही घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली। त्याचा सीसीटीव्ही फुटेज देखील प्रचंड व्हायरल झालेला आहे। तर या विचित्र पण धक्कादायक घटनेबद्दल तुमचं काय मत, प्रतिक्रिया द्या। चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।